माझे मिस्टर कधी कोणता प्लॅन बनवेल ना हे त्यांचंच त्यांना माहिती नसते. असंच काहीसं झालं 15 ऑगस्टच्या दिवशी. गणगण गणात बोलते. हॅलो एव्हरीवन, मी आहे अश्विनी. चला तुम्हाला किस्सा सांगते इंडिपेंडन्स डेच्या दिवशीचा. अचानक माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर आवारा पण 2चा ट्रेलर आला आणि ते बोलले की अरे हा तर आजच रिलीज होत आहे, चलते का बघायला. मग काय, मी एवढा चांगला मौका सोडणार का. पटकन तयारी केली. तरीही 15 मिनिटं आम्ही लेटच झालो. पण स्टार्टिंगचा 15 मिनिटाचा पिक्चर सुटूनही काही वाईट वाटलं नाही, कारण की इम्रान हाशमीची एंट्री काही आमची सुटली नव्हती बरं का. इम्रान हाशमीची मूवीमधली एंट्री आणि आमची थिएटरमधली एंट्री सोबतच झाली. मग काय, मस्तपैकी प्री बुक केलेले स्नॅक्स एन्जॉय करता करता मूवी पण एन्जॉय केली. आणि मूवी अगदी सिम्पल स्ट्रेट आहे, म्हणजे कहाणीमध्ये असं काही ट्विस्ट किंवा टर्न्स असं काही नाही आहे. सिम्पल आहे, सस्पेन्स वगैरे काही नाही आहे. टिपिकल बॉलिवूड मूवी आहे. बट तिथल्या साऊंड इफेक्ट आणि इम्रान हाशमीची ॲक्टिंग हे सगळं काही बघता बघता मूवी वन टाईम वॉचसाठी अगदी बेस्ट आहे. आम्ही मूवी झाल्यानंतर ना प्ले झोन एरियामध्ये गेलो. तिथले टाईम झोन असं नाव दिलेलं आहे त्यांनी. तिथे एक कार्ड तुम्हाला काढावं लागतं आणि इंडिपेंडन्स डेची ऑफर होती, त्याच्यामुळे आम्हाला 3-3.5 हजारामध्ये 6,000 पॉईंट्स भेटले, म्हणजे क्रेडिट्स मिळाले. त्यामुळे तर आणखीन मज्जा येऊन गेली. भरपूर काही होतं तिथं. अडल्टसाठी पण होतं, किड्ससाठी होतं आणि सगळे काही गेम झोन जो होता ना तो पूर्ण आम्ही एन्जॉय केला जेवढं आमच्याकडून पॉसिबल होतं. 2.5 तास आम्ही तिथे होतो. मी तिथे बघत होती ना, जेवढे पण लहान लेकरं होते ना, कोणीही बाहेर निघायचं नाव घेत नव्हतं. जेव्हा पण त्यांचे पॅरेंट्स म्हणत होते बस चला आता घरी, ते लिटरली रडायला लागत होते. आणि सेम आमचं पण झालं. विनिशाला 2.5 तास तिथे खेळवलं तरी तिचं काही मन भरलं नव्हतं. आणि तिकीट वर्षभरासाठी व्हॅलिड असते, त्याच्यामुळे आमची भरपूर सारे पॉईंट्स उरलेले आहेत. तर आम्ही परत कधीतरी तिला इकडे आणूच. ॲज अ पॅरेंट तुम्ही माझ्या या गोष्टीला रिलेट करणार की जेव्हा पण आपले लेकरं काहीतरी खेळतात करतात, त्यांना काहीतरी आपण वस्तू देतो ना, कुठलीही खायची असो किंवा खेळायची असो, तेव्हा त्यांच्या थ्रू ना आपण आपलं बालपण जगत असतो. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही ना त्या आपल्याला वाटतात की त्यांना मिळायला हव्या. आता हे प्ले झोनचे एरिया वगैरे तर आपल्या लहानपणी होतेच नाही. जेवढं काही शक्य होतं तेवढं आपल्या आईवडिलांनी केलंच आहे आपल्यासाठी. पण असो, तुमचे पण असे लहान लहान लेकरं असतील ना, तर तुम्ही पण त्यांच्या सगळ्या इच्छा लहानपणी पूर्ण करा, कारण की मोठं झाल्यावर त्या इच्छा पूर्ण करण्यात काही महत्त्व नाही.